मुख्यमंत्री सुनेत्रा पवार या सातारा दौऱ्यावर यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतीस्थळाला त्या भेट देणार आहेत। प्रीती संगमावर यशवंतरावांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेणार आहेत। अजित पवारांचे अंगरक्षक विदीप जाधव यांच्या कुटुंबियांचीही सांत्वनपर भेट घेणार आहे। तर बारामतीमध्ये जो विमान अपघात झाला होता, या विमान अपघातावेळी अजित पवारांचे अंगरक्षक विदीप जाधवही होते आणि त्यांचाही या अपघातात मृत्यू झाला। त्यानंतर अंगरक्षक विदीप जाधव यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार घेणार आहेत। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर यांच्याकडून। नवनाथ, आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार सातारा दौऱ्यावर काय अधिक माहिती? नक्कीच अंकिता, आज सकाळी 7:15 वाजता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ह्या ज्या आहेत त्या सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर रवाना झालेल्या आहेत। खऱ्या अर्थाने उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार मुंबईवरून थेट बारामतीमध्ये दाखल झालेल्या होत्या आणि त्यांनी काटेवाडी येथील ते अजितदादा यांच्या आई ज्या आहेत आशा काकी यांचं आशीर्वाद घेतले। त्याचबरोबर त्या ठिकाणी आज सकाळी सहयोग सोसायटी येथून 7:15 वाजता ज्या आहेत त्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ज्या आहेत सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर गेलेल्या आहेत। त्या ठिकाणी कराड येथे यशवंतराव चव्हाण यांच्या प्रीती संगमावर जाऊन अभिवादन देखील करणार आहेत आणि त्याचबरोबर अजितदादा यांच्या विमान अपघातामध्ये जे त्यांचे सुरक्षा गार्ड होते विदीप जाधव यांच्या तरडगाव येथे घरी जाऊन देखील कुटुंबियांची भेट घेणार आहेत आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार जे आहेत ते बारामतीच्या दिशेने रवाना होणार आहेत। अंकिता, निश्चित धन्यवाद नवनाथ, आपण